शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाची लोकसंख्या ही वेगाने वाढत गेली. अर्थातच या वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्याकरता शेतीची उत्पादकता वाढवणं देखील गरजेचं होतं. मंडळी, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठीच आपल्या देशात हरित क्रांती झाली आणि त्यानंतर सुरू झाले ते रासायनिक शेतीचे प्रयोग. याच अर्थाने रासायनिक शेतीचे प्रयोग सुरू झाल्यानंतर आपल्या देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतातील उत्पादकता वाढवण्यासाठी रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक कीटकनाशकं असतील याचा वारेमाप वापर सुरू केला. अर्थातच त्याचे दुष्परिणाम देखील जाणवायला लागले. याच रासायनिक शेतीमधून जे पीक निर्माण होऊ लागलं किंवा जे उत्पादन निर्माण होऊ लागलं त्याचे मानवी आरोग्यावरती दुष्परिणाम जाणवू लागले. अर्थात म्हणूनच त्यानंतर चळवळ उभारली गेली ती सेंद्रिय शेतीची. मंडळी, अनेक माध्यमातून त्यानंतर सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. अगदी आपल्या या सह्याद्री वाहिनीच्या कृषीदर्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण अनेकदा सेंद्रिय शेतीच्या संदर्भात प्रचार आणि प्रसार या अनुषंगाने अनेक विषयांचं आयोजन केलेलं आहे. मंडळी, सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत निर्माण होणारा जो शेतमाल असतो तो 100% शाश्वत पद्धतीचा आणि सेंद्रिय प्रकारचा असतो. हे कशावरून? याचं प्रमाणीकरण नेमकं काय? या संदर्भात देखील अनेक शेतकऱ्यांच्या मनात आणि ग्राहकांच्या मनात देखील संभ्रम निर्माण होत होता. म्हणूनच या सेंद्रिय शेतमालाचं प्रमाणीकरण हे महत्त्वाचं ठरतं. सेंद्रिय शेतमालाचं प्रमाणीकरण म्हणजे काय? या प्रमाणीकरणाचे निकष नेमके काय आहेत आणि या प्रमाणीकरणाचे फायदे नेमके काय आहेत हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे, सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण. मंडळी, सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आजच्या कार्यक्रमात सविस्तर असं मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्या कार्यक्रमात आज सहभागी झालेले आहेत डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सर. प्रशांतजी, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सर हे महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेती योजना आहे त्याचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती चे ते प्रमाणीकरण अधिकारी म्हणून देखील कार्यरत आहेत आणि ते आपल्याला आजच्या कार्यक्रमात सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न असतील. आपण आपल्या मनातील प्रश्न थेट प्रशांत सरांना विचारू शकता. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे क्रमांक टिपून घ्या. आमचे क्रमांक आहेत 022-2490-8050 आणि 2498-8050. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022-2490-8050 आणि 2498-8050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन लावताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे आणि आपला प्रश्न विचारताना आपल्या TV संचाचा आवाज हा हळू ठेवायचा आहे, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचू शकेल. तर प्रशांत सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. आपला आजचा कार्यक्रम आहे सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण. मुळात सर, सेंद्रिय शेती म्हटलं की बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. नैसर्गिक पद्धतीची शेती, रासायनिक पद्धतीची शेती आणि सेंद्रिय शेती असा एक जो संभ्रम आहे, तर सेंद्रिय शेतीची व्याख्या आपण नेमकी कशी कराल? सेंद्रिय शेतीचा आपण जर मूळ जर पाहिलं किंवा सेंद्रिय शेती करण्याची पद्धती जर आपण पाहिली तर कुठलंही रासायनिक खतं असतील, कुठलंही रासायनिक पेस्टिसाइड्स किंवा ज्याला आपण कीटकनाशक म्हणतो, कुठलंही रासायनिक बुरशीनाशक, कुठलंही रासायनिक तणनाशक न वापरता नैसर्गिक संसाधनांच्या मदतीने केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती आपल्याला असं म्हणता येईल. याच्यामध्ये जे आपण बियाणं वापरतोय ते सुद्धा आपले परंपरागत किंवा सेंद्रिय असावेत असा निकष आहे. जे गुणसूत्र अभियांत्रिकी पद्धतीने म्हणजे ज्याला आपण बॅसिलस थिरोनजेनेसिसचा व्हेक्टर वापरून जे बीटी बियाणं आपण वापरतो ते सुद्धा आपण याच्यामध्ये बॅन करतोय. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये जर आपल्याला परंपरागत बियाणं असतील, नैसर्गिक संसाधनांपासून बनवलेल्या निविष्ठा असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडे जे मित्रकीड आहे ते मित्रकिड्यांच्या मदतीने आपण शेतीवरचं पीक संरक्षण करणार असू तर अशा एकंदरीत पद्धतीला आपल्याला एक सेंद्रिय शेती असं म्हणता येईल. बरं, पण मला असं सांगा की आत्ताच आपण उल्लेख केलात जो काही नैसर्गिक पद्धतीचा साधन सामग्री आहे म्हणजे बियाणं असेल किंवा निविष्ठा असतील, कृषी निविष्ठा,
त्याचा वापर करून जी केलेली शेती आहे ती म्हणजे सेंद्रिय शेती. पण या सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण म्हणजे नेमकं काय मग? सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण म्हणजे आपण आता प्रत्येक शेतकरी हा शेती करतच असतो, परंतु आपण जी शेती करतोय किंवा जी आपण सेंद्रिय शेती करतोय याची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आपण ज्या गोष्टीची म्हणजे जी अगदी चेन ऑफ कस्टडी ज्याला आपण बियाणं लावण्यापासून तर तो जो माल येतो शेतकऱ्याचा, तो माल अगदी ग्राहकाच्या ताटामध्ये जाईपर्यंत तो माल अगदी विश्वासाने हा सेंद्रिय आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे रासायनिक जे कीटकनाशक आहे याचे अवशेष नाही आहे, याच्यामध्ये कुठलेही जड धातू नाही आहेत किंवा याच्यामध्ये कुठलंही पॅथॉलॉजिकल जे इन्फेक्शन आहे ते नाही आहे, असं ज्यावेळेस आपण ज्या पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत किंवा शेतकऱ्याकडून जो ग्राहक आहे त्यापर्यंत ते अन्न आणतो त्याला आपल्याला सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण असं म्हणता येईल. थोडक्यात प्रमाणीकरण ही सेंद्रिय शेतीची विश्वासार्हता आहे असं म्हटलं तर मला वाटतं वावगं ठरणार नाही. म्हणजे एखाद्या प्रकारचा शेतमाल असेल जो सेंद्रिय पद्धतीचा असेल त्याच्यामध्ये अंशतः देखील रासायनिक जे कीटकनाशक असेल किंवा खतं असतील त्याचा अंश असता कामा नये. बरोबर, 100% सेंद्रिय अशा पद्धतीची जो शेतमाल आहे त्याची विश्वासार्हता बाळगण्यासाठी आपल्याला प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. आता हा प्रमाणीकरण झालं, परंतु सर या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाचा इतिहास नेमका काय आहे, म्हणजे केव्हा सुरुवात झाली? खरं तर आपण पाहिलं तर पूर्वी जी शेती व्हायची ही शेती जी आहे ही सेंद्रिय पद्धतीनेच केली जायची. 1939ला साधारणतः पॉल मोरर नावाचे एक शास्त्रज्ञ होते, यांनी डीडीटी शोधलं. डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन नावाचं क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन जे आहे ते सर्वप्रथम जगाला त्यांनी शोधून दिलं आणि याचा जो वापर आहे तो दुसऱ्या महायुद्धामध्ये नर्व्ह गॅस म्हणून याचा वापर करण्यात आला, सैनिकांवर याचा वापर करण्यात आला. परंतु त्याचा एकंदरीतच आपण मोड ऑफ ऍक्शन जर पाहिलं तर हा कीटकांसाठी सुद्धा अतिशय चांगला ठरू शकतो असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि मग क्लोरिनेटेड हायड्रोकार्बनची चेन निर्माण व्हायला सुरुवात झाली. एक कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल युरोपमध्ये सुरू झाली. त्याच दरम्यान 1940 मध्ये ब्रिटनमध्ये सेंद्रिय शेतीचं बऱ्यापैकी एक प्रचार प्रसार सुरू झाला होता. ब्रिटनमध्ये म्हणजे एकीकडं आपण स्वातंत्र्यामध्ये पाऊल ठेवत होतो, तिकडं ब्रिटनमध्ये लोक हेल्थ अवेअरनेस इतका त्यांचा होता की 1940 मध्ये म्हणजे पॉल मुलरनी जे डीडीटी शोधलं होतं, डीडीटीचा ज्यावेळेस शेतीमध्ये उपयोग करायला सुरुवात झाली त्यावेळेस दुसरा एक वर्ग असा होता की ही जी परंपरागत आपली शेती आहे तीच योग्य आहे, ही नवीन जे रसायन आहे ही कुठंतरी आपल्याला त्रासदायक ठरतील, हा एक वर्ग जो आहे हा ब्रिटनमध्ये अस्तित्वात आला. तो शेतकरी जो थांबवतो आपल्याला, आपण सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाचा हा इतिहास जाणून घेणार आहोतच. एक फोन घेऊयात. अनंत झांबरे बोलतात जळगावहून. हॅलो. हॅलो आनंदजी, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की आपलं सेंद्रिय शेती सलग विचारा. म्हटलं सेंद्रिय शेतीसाठी रॉ मटेरियल काय काय लागतं? बर, धन्यवाद, आपला प्रश्न कळला. सेंद्रिय शेती करण्यासाठी रॉ मटेरियल कोणत्या प्रकारचं वापरायचं? आता सेंद्रिय शेतीमध्ये नाही, मी जी व्याख्या सांगितली तीच आपल्याला सांगता येईल की सेंद्रिय शेती जर आपल्याला करायची असेल तर नैसर्गिक संसाधनांपासून जसं सूक्ष्मजीव असतील किंवा पाचोळ्यापासून बनलेलं मटेरियल असेल किंवा जे आपल्या गाईचं गोमूत्र आहे, शेण आहेत, त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांपासून तयार झालेलं अत्याधुनिक तंत्रज्ञानानं जे नैसर्गिक संसाधनं आहेत याच्यापासून बनलेलं कुठलेही पदार्थ जे आहेत ते आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये वापरता येतील. फक्त याचा एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये करायला हवा आणि प्रमाणीकरणाची त्याला मुभा दिलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांपासून तयार केलेले अत्याधुनिक जे आज नॅनो टेक्नॉलॉजी आहे किंवा सूक्ष्मजीवशास्त्र आहे याच्यापासून तयार केलेल्या ज्या निविष्ठा आहेत या निविष्ठा जर आपण वापरल्या तर आपल्याला सेंद्रिय शेती अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल. जे काही निसर्गतः सहज उपलब्ध आहे आणि जे मोफत उपलब्ध आहे त्याचा वापर करून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती असं आपल्याला म्हणता येईल. सर, यांचा फोन येण्यापूर्वी तुम्ही सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाचा इतिहास सांगत होता. हा, तर मग ब्रिटनमध्ये काही हा जो शेतकरी वर्ग आहे ह्या शेतकरी वर्गाने माल शोधायचा प्रयत्न म्हणजे मार्केटमध्ये त्यांचा माल विकण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं त्यांना अडचण अशी आली की बाकीचे जे शेतकरी आहेत जे रसायन घालून शेतमाल पिकवत होते ते सुद्धा त्यांचा माल, आमचा माल हा सेंद्रिय आहे असं म्हणून विकायचे. म्हणून मग यांनी स्वतःचं एक वेगळं मंडळ ब्रिटनमध्ये 1940च्या दरम्यान स्थापन केलं आणि मग एक स्वतंत्र पद्धतीने त्याचं सदस्य शेतकरी व्हायचे आणि त्यांना एक स्वतंत्र मार्केट
मार्केट सेंद्रिय शेतीचं मिळायला लागलं. ही ब्रिटनची सुरुवात झाली. पण आपण जर त्याच्या पुढे पाहिलं 1905 ते 1928 मध्ये जर पाहिलं, सर अल्बर्ट हावर्ड नावाचे एक शास्त्रज्ञ होते जे भारत देशामध्ये ब्रिटिशकालीन कृषी सल्लागार होते. त्यांनी पुसा आणि बंगालमध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि इथली जी परंपरागत शेती आहे म्हणजे भारतीय खंडामध्ये होणारी परंपरागत शेती ही युरोपमध्ये जो रसायन वापरून केली जाणारी शेती आहे त्याच्यापेक्षा कशी सरस आहे याच्यावर त्यांनी अभ्यास केला. अँड ॲग्रिकल्चर टेस्टामेंट नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी दाखले दिले. पुढे 1947ला त्यांनी सेंद्रिय शेतीचं स्वतंत्र एक पुस्तक लिहिलं ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या पुस्तकाचं नाव होतं द सॉईल अँड हेल्थ अ स्टडी ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग नावाचं हे पुस्तक आहे. सेंद्रिय शेतीचं हे पहिलं पुस्तक या शास्त्रज्ञांनी लिहिलं आणि त्याच्यामुळे त्यांना सेंद्रिय शेतीचं उद्गाता असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला सेंद्रिय शेतीची जी व्याख्या आहे ती लॉर्ड मॉनबॅथ नावाचे जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी आणली. परंतु सेंद्रिय शेतीवर सखोल पुस्तक लिहिण्याचं काम सर अल्बर्ट हावर्ड यांनी केलं. त्याच्यानंतर साधारणतः म्हणजे अल्बर्ट हावर्ड नंतर जर आपण पाहिलं तर साधारणतः 1959 मध्ये फ्रान्समध्ये एक मोठा जो वर्ग आहे तो वर्ग शेतीकडे वळाला आणि त्यांनी एक शेतकरी म्हणजे सेंद्रिय शेती मंडळाची स्थापना केली. 1959 नंतर जर आपण पाहिलं तर 1962 हा खरा सेंद्रिय शेतीच्या इतिहासातला माइलस्टोन आपल्याला म्हणावं लागेल. रचेल लुईस कार्सन नावाच्या ज्या निसर्गशास्त्रज्ञ आहे यांनी सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक आणलं. जे पुस्तक जे डीडीटीचा शोध लागला होता आणि डीडीटीचा शोध जो आहे तो ज्या प्रमाणात शेतीमध्ये युरोपमध्ये करण्यास सुरुवात झाली तर त्याच्यावर त्यांनी अतिशय चांगलं भाकीत असं केलं होतं की 2000 म्हणजे 20व्या दशकामध्ये डीडीटीचे किती दुरोगामी परिणाम हे एकंदरीत मानवी आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत शेतीवर होणार आहे याच्यावर त्यांनी मोठा ऊहापोह त्या पुस्तकात केला होता आणि हे पुस्तक मोठ्या प्रमाणात विकलं गेलं. या पुस्तकाने एक दबावगट तयार केला. 1972ला तिथलं जे फेडरल गव्हर्नमेंट आहे या फेडरल गव्हर्नमेंटने ह्या पुस्तकातून जे लोकांनी जे पुस्तक वाचलं होतं त्यातून जो दबावगट तयार झाला होता त्या दबावगटाला समोर जाताना 1972ला डीडीटीवर संपूर्ण बंदी घालून एक पर्यावरण चळवळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल. त्याच्यानंतर साधारण जर आपण पाहिलं तर 1962 नंतर 1970 मध्ये नो युअर फार्मर नो युअर फूड नावाची एक संकल्पना फ्रान्समध्ये आली. म्हणजे जर तुम्हाला तुमचं फूड घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा ज्या शेतकऱ्याकडून तुम्ही फूड घेताय त्या शेतकऱ्याला तुम्ही भेटा. तो शेतकरी त्याच्या शेतामध्ये कुठल्या निविष्ठा टाकतोय हे तुम्ही पहा. म्हणजे मग तुमचं अन्न किती सकस आहे हे तुम्हाला कळेल. असं 1970ला फ्रान्समध्ये ही संकल्पना सुरू झाली. सर पुन्हा तुम्हाला थोडं थांबवतो, आपण हा इतिहास जाणून घेऊयात. एक फोन घेऊयात. तुकाराम बोहरे आहेत, गोंदियाहून बोलतात ते आपल्याशी. हॅलो. हा नमस्कार. बोला. तुकारामजी आपला प्रश्न विचारा. हा प्रश्न असा आहे की गांडूळ खत जो आहे हे खत सेंद्रिय शेतीमध्ये मोडतात का? हो धन्यवाद, आपला प्रश्न कळला. गांडूळ खत जे आहे. आणि दुसरा एक प्रश्न आहे की सेंद्रिय शेतीमध्ये जो खोडकिडा आणि गादमाशी यांच्यासाठी कोणती दवा आहे आपली की सेंद्रिय मध्ये? धन्यवाद, आपले दोन्ही प्रश्न कळले. याची उत्तर आता प्रशांत सर आपल्याला देतीलच. हा आता गांडूळ खताच्या बाबतीत बोलायचं झालं तर 100% गांडूळ खत हे सेंद्रिय शेतीची अतिशय चांगली अशी निविष्ठा आहे. अगदी गांडूळ खत म्हणजे देशी जातीचे असू द्यात विदेशी जातीचे असू द्यात, गांडूळ खतामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीची उपजाऊ क्षमता जी आहे ती नक्की वाढते. त्यामुळे गांडूळ खत हे अतिशय चांगलं आणि पूरक असा पर्याय सेंद्रिय शेतीच्या रासायनिक म्हणजे सेंद्रिय शेती जर तुम्ही करत असाल आणि तुम्हाला जर रासायनिक निविष्ठा तुमच्या शेतामध्ये वापरायच्या नसतील तर एक अतिशय चांगला पर्याय आहे. दुसरं त्यांनी मला दुसरा प्रश्न असा होता की शेतातील पिकांवर समजा खोडकिडा किंवा गाठमाशी याचा जर प्रादुर्भाव झाला तर त्याचा बंदोबस्त कसा आता याच्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये पीक संरक्षणासाठी एक मर्यादा आहे की जर आपल्याला किडीचा संसर्ग एक मोठ्या प्रमाणात जर वाढला तर आपल्याला तात्काळ तो नियंत्रण करता येत नाही. परंतु आपण जर किडीची अवस्था पाहिली, अंडी अवस्था असेल, अळी अवस्था असेल, कोश अवस्था असेल, पतंग अवस्था असेल, त्या अवस्थेमध्ये जर आपण अगदी येलो टिकी स्ट्रॅप असतील किंवा फेरोमेन कामगंध सापळे असतील याचा जर वापर करून आपण किडीचं प्रमाण म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट
नुकसानीची आर्थिक पातळी आपल्या शेतावर साधारणतः किडीमुळे किती होते हे जर आपल्या लक्षात आलं तर अगदी आपण नीम ऑइल असेल, करंज ऑइल असेल किंवा आपलं जे दशपर्णी अर्क असेल याच्यातून याचा मोठ्या प्रमाणात पिकाचं संरक्षण करू शकतो. फक्त किडीच्या ज्या अवस्था आहेत वेगवेगळ्या त्या अवस्था आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या अवस्थेप्रमाणे आपण ह्या ज्या निविष्ठा आहेत त्याचा वापर केला पाहिजे. परंतु जर किडीच्या अवस्था आपण लक्षात न घेता जर एकदम आपण रासायनिक म्हणजे एकदम आपण सेंद्रिय ज्या निविष्ठा आहेत ते जर वापरायला गेलो तर आपल्याला पीक संरक्षण जे आहे ते लगेच करता येणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला रसायनांचा वापर करणं अनिवार्य होतं. नक्कीच. मंडळी, सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण, या प्रमाणीकरणाचे निकष नेमके कोणती आहेत, मानकं कोणती आहेत, या संदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. सर, ते इतिहासाचा आता जाऊ देत जातील, आता डायरेक्ट मी मानकांपर्यंत येतो. हो हो. आणि कुरतडणाऱ्या किडींपासून सर्वोत्तम सुरक्षा, ज्यामुळे मिळते चांगली सुरुवात, मजबूत पीक, असे अविश्वसनीय परिणाम की बनेल ब्रेकिंग न्यूज. आता मी पण बनवेन ब्रेकिंग न्यूज. FMC बेनिविया, पीक असे की बनेल ब्रेकिंग न्यूज. संत शिरोमणी खरा कर्मयोगी, जगी थोर झाले गाडगे बाबा, जगी थोर झाले गाडगे बाबा. या डाणी माणूस मले भजन काय कळते. लोकाईचं कपडे गोळा कराव, ते धुवाव, भाकरी मागाव आणि पोट भराव, हा माझा धंदा. प्रसारण दर रविवारी रात्री 7:30 वाजता. अरे वाह, खेले खेले. अरे तू भी ले, पर खाएगा कैसे? मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा रे बेटे. अकेले अकेले खेती कब तक करेगा? मतलब गांव में 20-25 किसानों का समूह बना के पंजीकरण करवा ले, फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी. फिर BGS ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ तेरी उपज आकर्षक पैक में पहुंचेगी बड़े बाजार तक. अच्छा. हाँ. अरे भाई, कहाँ चल दिया? सबको साथ लाने, आमदनी बढ़ाने. तो किसान भाई समझ गए ना, साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए, अपनी परंपरा को आगे बढ़ाइए, ज्यादा मुनाफा कमाइए. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण, आणि या विषयासंदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सर. सर, ब्रेकपूर्वी तुम्ही हा जो इतिहास आहे सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाचा जो इतिहास आहे त्या संदर्भात बोलत होतात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब घडली ती 5 नोव्हेंबर 1972ला वर्साईल नावाच्या जे फ्रान्समधलं शहर आहे तिथे त्या काळी म्हणजे सॉईलवर असेल किंवा वातावरणावर असेल किंवा शाश्वत शेतीवर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यात नेचर ॲट प्रोग्रेस होती, रोडाले इन्स्टिट्यूट होती, त्यानंतर स्वीडिश बायोडायनॅमिक असोसिएशन होती, सॉईल असोसिएशन नावाची संस्था होती. तर या संस्थांनी एक सेंद्रिय शेतीचं काँग्रेस परिषद आयोजित केलं होतं आणि याच्यामध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मुवमेंट IFOM नावाची एक संस्था सुरू केली आणि 1972 पासून खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण जो आपण म्हणू ते प्रमाणीकरण सुरू झालं. कारण ह्या संस्थेने मोठ्या प्रमाणावर काम करून त्यांनी काही आरोग्याचे तत्व असतील, त्याचप्रमाणे पर्यावरणाचे तत्व असतील, त्याचप्रमाणे त्यांचं निसर्गाचं तत्व असेल किंवा पुढे येणारी जी पिढी आहे त्यासाठी काळजीचे तत्व असेल, या सगळ्या गोष्टीतून काही स्टँडर्ड तयार केली ज्याला आपण मानकं म्हणतो की सेंद्रिय शेती नक्की कशी करायची, सेंद्रिय शेतीमध्ये निविष्ठा कुठल्या वापरायच्या, सेंद्रिय शेतीचं आंतरमशागत कशी असावी. आणि खऱ्या अर्थाने हा सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाच्या इतिहासातील पंढरी आपल्याला म्हणता म्हणजे एकूणच आपल्याला असं म्हणता येईल की सेंद्रिय शेतीचं हे जे प्रमाणीकरण आहे त्याची सुरुवात ही पाश्चिमात्य देशांपासून सुरुवात झाली आणि ती नंतर आपल्याकडे प्रवाहित झाली. हो हो हो. सर, आपण या संदर्भात बोलूयात, पण आता आपल्याशी संवाद साधतात शेती तज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जडे आपल्या लाईनवरती आहेत. हॅलो हॅलो हॅलो. हा बाळकृष्णजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो 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 बंद केलं ते. हॅलो, हा आपला प्रश्न विचारा. मला डॉक्टर नायकवाडेंना प्रश्न विचारायचा. विचारा विचारा. माझा प्रश्न असा आहे की
सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ राज्यात आणि देशात सुरू आहे. हम्म. परंतु सेंद्रिय शेती 100% करणारे शेतकरी शोधायचं म्हणजे फार डिफिकल्ट. बर. तर ते मला असं अपेक्षित आहे की राज्यात म्हणा किंवा देशामध्ये हम्म. पीकनिहाय हम्म. 100% सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादी प्रोव्हाइड करू शकतात. हम्म. आम्ही प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. बर. प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आम्हाला जे बाहेरचे कस्टमर जे असतात त्यांच्याकडनं रिक्वायरमेंट येत असते हम्म. की तुमच्याकडे ऑर्गॅनिकली ग्रोन प्रोड्यूस आहे का. बर. मग आणि त्याची कन्सिस्टन्सी पण पाहिजे. बर. त्याची क्वांटिटी आम्हाला मिळत नाही. हम्म. क्वांटिटी मिळत नाही आणि कन्सिस्टन्सी नसल्यामुळे प्रोसेसिंगला अडचण येतात त्याच्यामध्ये. बर. त्यामुळे तुमच्याकडे तर मला अभिमान वाटतो प्रशांत नायपडे सरांचा. ते माझे मित्र पण आहेत. बर. त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. हम्म. परंतु त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जे करणारी शेती जी आहे हम्म. त्यांची शेतकऱ्यांची जर यादी ते मला प्रोव्हाइड केली बर. तर ते चांगली मदत आम्हाला होऊ शकते. आणि 100% शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत का नाही. बर. जे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे करतात त्यांना भाव चांगले मिळायला लागले की ते केमिकल फर्टिलायझर वापरतात. बर. म्हणजे पार्टली केमिकल आणि पार्टली ऑर्गॅनिक असं. त्यामुळे असे पण चालणार नाही. 100% ऑर्गॅनिकली ग्रोन प्रोड्यूस असेल तर त्याला मार्केट चांगलं होऊ शकतं आणि त्याला डिमांड पण चांगली. धन्यवाद सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर, त्यांचे दोन्ही प्रश्न जे होते ते सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण या अनुषंगाने होते. की माझ्याही मनात तोच प्रश्न होता की 100% सेंद्रिय शेती करणारा शेतकरी हा शोधणं खूप अवघड आहे. कारण काही शेतकरी असं करतात की सेंद्रिय शेतीला सुरुवात करतात परंतु नंतर काही प्रकारच्या रासायनिक निविष्ठांचा ते वापर करतात. त्यामुळे ती भेसळ तयार होते. काय सांगता येईल सर? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. खरं तर आजपर्यंत सेंद्रिय शेती पूर्णतः करणारे शेतकरी आपल्याला सापडत नव्हते, ही फॅक्ट आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर आपले जे विद्यमान पंतप्रधान आहे यांच्या पुढाकारातून आज परंपरागत कृषी विकास योजना आज मोठ्या प्रमाणात आहे सेंद्रिय शेतीची. आणि जवळपास आज आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जवळपास 95 म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये साधारणतः 50 शेतकऱ्यांचा एक गट असे जवळपास 95 म्हणजे 95 गटापेक्षा जास्त जे गट आहेत ते आपल्याकडे 1665 जे शेतकऱ्यांचे गट आहेत असे आज महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. पण ते पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीममध्ये आहेत. पार्टिसिपेटरी गॅरंटी म्हणजे सहभागिता हमी योजनेच्या बद्दल जर आपण बोललो तर हा माल आपल्याला निर्यात करता येत नाही. परंतु NPOPच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर NPOP मध्ये सुद्धा सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहे, त्याची निर्यात करणारे शेतकरी आहे. रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन रोमिफ इंडिया नावाची संस्था आम्ही त्यासाठी आता चालवतो आहे आणि हा सगळा डेटा आम्ही आता गोळा करतो आहे. जडे सरांनी मला जर आमचा पर्सनल ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होईल त्यावेळेस मी नक्कीच त्यांना या संदर्भात मदत करेल. आणि मी या निमित्ताने या व्यासपीठावरून जे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना असं विनंती करतो किंवा त्यांना आव्हान करतो की कृपया आपण पुढे यावं. आणि आता सेंद्रिय शेतीचं जर प्रमाणीकरण पाहिलं तर ते अतिशय पारदर्शक आहे. त्याच्यामध्ये आता इथून पुढे कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिसेस करता येणार नाही. कारण जैविक भारत नावाचा कायदा आता आलेला आहे. जर मी सेंद्रिय शेतीच्या नावाने अशा चुकीच्या पद्धती जर विकत असेल मार्केटमध्ये तर माझ्यावर इंडियन पिनल कोड प्रमाणे शिक्षेची तरतूद आता ह्या कायद्याद्वारे झालेली आहे. दोन्ही सभागृहांमध्ये हा कायदा पारित झालेला आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे हा प्रश्न फसवणुकीचा येणार नाही. आणि सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण म्हणजे आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाकडे वळणारा जो शेतकरी आहे तो सुद्धा आज प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. फक्त कालावधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागतो. आणि दुसरं शेतकऱ्यांच्या जर आपण अडचणी पाहिल्या तर आपल्याकडं मोठ्या प्रमाणातलं जे क्षेत्र आहे शेतीचं क्षेत्र 70% शेती क्षेत्र आहे. आणि हे सगळं क्षेत्र जे आहे हे आपण सेंद्रिय करू शकत नाही. परंतु जिथं जिथं कन्व्हेन्शनल किंवा रासायनिक शेती आहे इथं जे कीटक आहे त्या कीटकांचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. आपल्याकडे वातावरणाचा एक मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर कंटिन्यू पाऊस पडतोय. मागच्या 4-5 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. म्हणजे 160% पाऊस आज महाराष्ट्र राज्यात आहे. आणि मग त्याच्यामुळे बुरशीजन्य वातावरण असेल, आज आपण डाळिंब पिकाचं जर पाहिलं तर मर रोग असेल किंवा त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाइट असेल, झॅन्थोमोनास एक्झोनोपोडिस पुनिकी असेल किंवा फायटोप्थोरा असेल, ड्रेचेला असेल, ॲस्परजिलस असेल, अशा
फंगस जे आहे, बुरशी, त्यांनी कुठलंही पीक जे आहे ते व्यवस्थित या दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांना घेता येत नाही. आणि मग सेंद्रिय पद्धतीमध्ये आपल्याला जर याच्यावर विलाज करायचा असेल तर आपल्याला तात्काळ याच्यावर लगेच सेंद्रिय पद्धतीने विलाज करता येत नाही. म्हणून मग आपल्याला रासायनिक त्याच्यावर फवारावे लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना सुद्धा अडचणीचं जात आहे की आपल्याला लगेच सेंद्रिय शेती टप्प्याटप्प्याने करावं लागेल. ही एकदम होणार नाही, याला आपल्याला वेळ द्यावा लागेल, टप्प्याटप्प्याने होईल. परंतु येणारे 5 वर्ष जे आहेत ते निश्चितच अतिशय चांगले आहेत. बरोबर सर, सेंद्रिय शेती हे काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण ही देखील काळाची गरज आहे. परंतु मला सर असं सांगा की जेव्हा आपण सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण या मुद्द्यावरती चर्चा करतोय तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर विचार केला तर सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची मानकं नेमकी कोणती आहे? आपण जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यात पहिलं आणि मोठं मानक मी सांगितलं की आयफॉर्म जे आहे, म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मुवमेंट यांची मानकं आहेत. त्याच्यानंतर 1992ला युरोपियन जे देश आहेत, सगळ्या युरोपियन देशांचं EU रेग्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर तिसरं जर आपण मानक पाहिलं तर जपान ॲग्रिकल्चर स्टँडर्ड आहे, अतिशय क्लिष्ट असं मानक आहे. त्याच्यानंतर आता 2009 मध्ये क्युबेक ऑर्गॅनिक स्टँडर्ड आलेले आहे, ते सुद्धा आहे. आणि साधारणतः ही महत्त्वाची स्टँडर्ड आहे. परंतु ही सगळी स्टँडर्ड जी आहे, ही सगळी स्टँडर्ड ज्या संस्थेकडनं आली, ही सगळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटना होत्या. मग त्याच्यामध्ये कोडेक्स एलिमेंटरियस नावाचं स्टँडर्ड असेल, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती खाद्यपदार्थांची गीता आहे. त्याच्यानंतर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असेल, त्यांचं एक स्टँडर्ड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य, आज आपण जर पाहिलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सगळ्यांना माहिती आहे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं काही स्टँडर्ड्स आहेत की जे आपण खाद्यपदार्थ किती स्वास्थ्यवर्धक असावे यासाठी काही मानकं आहेत. या तिन्ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटनेकडून काही मानकं तयार करण्यात आलेली आहे आणि ती आयफॉर्मने आपल्या सेंद्रिय शेतीच्या मानकात आलेली आहे आणि तीच आज संपूर्ण जगामध्ये आहेत. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर जवळपास 128 देश जे आहेत, ह्या देश सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात करतायत. आज आता 128 मधून हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. म्हणजे जर आपण सर्वकष आपण आकडेवारी पाहिली तर 181 देश आहेत आणि त्यातले 81 जे देश आहेत त्या देशांचा स्वतंत्र सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्याच्यात भारत सुद्धा आहे. आणि आपण जर युरोपियन कंट्री पाहिली तर युरोपियन कंट्रीसाठी एक स्वतंत्र मानक आहे. परंतु आता जी मानकं आपल्याला राष्ट्रीय स्तरावर त्या देशाची मिळतात, त्याचप्रमाणे आता काही खाजगी मानकं सुद्धा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक अतिशय चांगलं उदाहरण सांगतो की आपल्याकडे एक मकाईबारी नावाचा चहा मिळतो दार्जिलिंगमध्ये किंवा आपलं सिक्कीम आहे सिक्कीममध्ये. परंतु हा चहा जर आपल्याला निर्यात करायचा असेल तर हा संपूर्ण चहा हा मोठ्या प्रमाणात स्वित्झर्लंडला जातो. मग आपल्याला जर तो माल स्वित्झर्लंडला निर्यात करायचा असेल तर आपल्या देशाचं जे स्थानिक मानक आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, म्हणजे सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम, त्याप्रमाणे ते प्रमाणित पाहिजेत. दुसरं गोष्ट, ज्या देशामध्ये पाठवायचं आहे, आता स्वित्झर्लंड हा युरोप कंट्री आहे, मग युरोपियन रेग्युलेशन प्रमाणे पण ते सर्टिफाईड पाहिजे. परंतु तिथला जर बायर आहे त्याला जर असं वाटत असेल की नाही एक ॲडिशनल स्टँडर्ड आहे आणि ते अतिशय स्ट्रिंजंट आहे आणि ह्या मालाची त्यामुळे विश्वासार्हता वाढणार आहे, तर अशा दृष्टीने मग बायोस्विस नावाचं एक स्टँडर्ड आहे, हे प्रायव्हेट स्टँडर्ड आहे. डिमेटर नावाचं एक स्टँडर्ड आहे, हे सुद्धा प्रायव्हेट स्टँडर्ड आहे. नटुरनॅन नावाचं एक स्टँडर्ड आहे, हे प्रायव्हेट स्टँडर्ड आहे. यातलं डिमेटर नावाचं जे स्टँडर्ड आहे, हे स्टँडर्ड ज्या डायनॅमिक शेती पद्धती आहे, म्हणजे ग्रह नक्षत्र ताऱ्यांवर आधारित जी शेती पद्धती आहेत त्या शेती पद्धतीसाठी डिमेटर वापरलं जातं. त्याच्यानंतर गॉड्स नावाचं स्टँडर्ड आहे. भारत देशामधून सेंद्रिय पद्धतीने सगळ्यात मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट जर होत असेल तर तो कॉटन आहे, म्हणजे कापास आहे. आणि कापासापासून जो तागा निर्माण होतो, तो ताग्याचं जे सर्टिफिकेशन केलं जातं त्या सर्टिफिकेशनचं नाव ग्लोबल ऑर्गॅनिक टेक्सटाईल स्टँडर्ड असं आहे, ज्याला आपण गॉट्स असं म्हणतो. आता हे जे गॉट्स आहे हे कसं, तर तुम्ही जर 100% सेंद्रिय पद्धतीने कापूस पिकवत असाल आणि तुम्हाला त्याच्यावर जिनिंग अँड प्रेसिंग प्रक्रिया करायची, म्हणजे तो कापूस जो आहे तो व्यवस्थित वेगळा करायचा, त्याच्या गाठी बनवायच्या, त्याच्यातली गबाळ बाजूला करायचा आहे, तर हे करण्यासाठी हे गॉट स्टँडर्ड लागतं. आणि हे गॉट स्टँडर्ड सुद्धा प्रायव्हेट स्टँडर्ड आहे, पण अतिशय महत्त्वाचं आहे. कारण भारत देशामधून जेवढा कापूस विदेशात जातो तो सगळा ह्या गॉट स्टँडर्डच्या अंतर्गत जातो. मध्य प्रदेश जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेशचा सगळ्यात जास्त एरिया हा सेंद्रिय प्रमाणे
प्रमाणीकरणाच्या अंतर्गत आहे आणि सगळ्यात मोठं पीक जर कुठलं असेल तर कपास आहे आणि त्या कपासवर गॉड स्टँडर्डचं सुद्धा सर्टिफिकेशन थोडक्यात आपल्याला सर असं म्हणता येईल की कुठल्याही प्रकारचा शेतमाल जो सेंद्रिय पद्धतीचा असेल आणि तो प्रमाणित करायचा असेल तर राष्ट्रीय पद्धतीची आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची जी मानकं आहेत त्या निकषांचं पालन करणं हे शेतकऱ्यांना गरजेचं आहे, त्याचा अवलंब करावा बरोबर. लागेल. सर आपण एक फोन घेऊयात. बुधाजी खोडके बोलतात यवतमाळहून. हॅलो 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 नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा दुधाजी. नमस्कार. हा, सेंद्रिय खत कसं बनवायचं आणि सेंद्रिय खत कसं बनवायचं आणि प्रमाणिकरण कसं करायचं आणि बाजारात विकायला गेले त्याचे रेट कमी मिळतात. बर, धन्यवाद, आपले प्रश्न कळले. आणि बाजारात विकायला गेले तर त्याचे रेट कमी मिळतात. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की सेंद्रिय पद्धतीची जी खतं आहेत त्याचं निर्मिती कशी करायची, हा पहिला प्रश्न होता. आता आपण खत निर्मिती जर झाली शेतावर जर आपण पाहायला गेले तर आपल्याला एक तर गांडूळ खत करता येईल. दुसरी गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कंपोस्ट खतं आहेत. म्हणजे आपलं जे नॅडप पद्धतीचं जे कंपोस्ट आहे ते आपल्याला करता येईल. हिरवळीचं खत किंवा हिरवळीचं खत आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला कोंबडी खत आहे, ते सुद्धा अतिशय पौष्टिक असं खत आहे. कोंबडी खत आपल्याला बनवता येईल. लेंडी खत आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे आपण जीवामृत, बीजामृत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्लरी बनवतो त्या स्लरी आहेत. असे वेगवेगळे खतं जे आहेत ते आपल्याला करता येतील. दुसरा जो त्यांचा प्रश्न होता की मी सेंद्रिय प्रमाणीकरण कसं करायचं, तर आपल्याकडे आता 2 पद्धतीचे प्रमाणीकरण आहेत. एक पद्धत जी आहे ती नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, जे NPOP स्टँडर्ड आहे, देशाचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम. तर तो ॲपेडाच्या अंतर्गत चालतो आणि ॲपेडा हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर आहे. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज 29 प्रमाणीकरण संस्था आहेत, हे तुम्हाला प्रमाणीकरण करून देतात. आणि दुसरा जर कार्यक्रम आपण पाहिला, स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला सेंद्रिय माल जर आपला विकायचा असेल तर आता परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत आता जी सहभागिता हमी योजना आहे, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो, त्या प्रमाणीकरण जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या जवळच्या प्रादेशिक परिषद किंवा आपल्या जवळचा जो कृषी विभाग आहे त्याच्यामध्ये जे आत्मा विभाग आहे, आत्मा विभागाला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला ते PGSचं सर्टिफिकेशन करता येईल. PGSचं सर्टिफिकेशन पूर्वी गटामध्ये करता यायचं, आता जानेवारी 21 पासून हे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला सुद्धा करता येणार आहे. परंतु हे प्रमाणीकरण करताना भविष्यात आपल्याला त्याच्याबरोबर शेतकरी जोडता आले पाहिजे, हे सुद्धा एक निकष आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही प्रमाणीकरण जे आहे ह्या प्रमाणीकरण तुम्हाला करता येईल. तिसरा तुम्ही जो प्रश्न विचारला की आपल्याला माल म्हणजे आपला जो सेंद्रिय माल आहे माल पिकवला जातो त्याला कमी भाव मिळतो. नाही, जर आपल्याकडे प्रमाणीकरण असेल तर आपल्याला नक्कीच चांगला भाव मिळेल. प्रमाणीकरण न करता जर तुम्ही सेंद्रिय म्हटलं तर त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही लोक, कारण प्रमाणीकरण ही विश्वासार्हता आहे. विश्वासार्हता महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या महाराष्ट्र राज्यामधल्या आपल्या ज्या प्रमाणीकरण संस्था आहेत, नोका नावाची प्रमाणीकरण संस्था आहे, ग्रीन सर्ट नावाची प्रमाणीकरण संस्था आहे, कंट्रोल युनियन नावाची प्रमाणीकरण संस्था आहे, याच्याकडून प्रमाणीकरण करून घेऊन तुम्ही माल विकू शकता. मंडळी, सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सरांकडनं आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं। अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए, क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। येवा येवा कोकण आपलाच असा,
शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज. सिंचनाचे योग्य उपाय आणि जलसंरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार जमिनीचा जलस्तर. जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना. बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन. भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सर. सर, ब्रेकपूर्वी आपण सांगितलं की सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेतीची प्रमाणीकरण किती गरजेचं आहे, त्याची मानकं कोणती आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावरच्या मानकांसंदर्भात देखील आपण सविस्तर सांगितलं. मला असं सांगा, आपल्या देशामध्ये या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाला नेमकी कधी सुरुवात झाली? म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 2 ऑक्टोबर 2001 साली स्क्रीनवरती पण आपण बघू. 2 ऑक्टोबर 2001 साली खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आला. आता हा जो सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे याला वेगवेगळ्या पार्श्वभूमी होत्या, परंतु तत्कालीन पंतप्रधानांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर जे ॲपेडा आहे, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम सुरू केला. आपण जर ह्या कार्यक्रमाचं एकंदरीत कार्यप्रणाली पाहिली तर याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर सुद्धा आता समाविष्ट आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स यांच्या आपण जर पाहिलं तर ह्या संयुक्तपणे हे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जे ॲपेडा ह्या कार्यक्रमाची सचिव संस्था आहे आणि ॲपेडाने सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे पाहता यावा यासाठी नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डची स्थापना केलेली आहे, ज्याला आपल्याला राष्ट्रीय मान्यता मंडळ म्हणता येईल. आज राष्ट्रीय मान्यता मंडळ जे आहे त्यांनी 29 प्रमाणीकरण संस्थांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता दिलेली आहे की जे NPOPचं प्रमाणीकरण व्यवस्थित करू शकतील. म्हणजे या सगळ्या संस्था देशांतर्गत आहेत. याच्यामध्ये काही संस्था ह्या देशातल्या आहेत आणि काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाहेरच्या देशातल्या सुद्धा संस्था आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर काही राज्य शासनाच्या सुद्धा संस्था आहेत आणि त्याचबरोबर नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डने काही प्रयोगशाळांना मान्यता दिलेली आहे. आता प्रयोगशाळांना का, तर ज्यावेळेस हा निरीक्षक शेतावर जातो तो मातीचं पाण्याचं ज्यावेळेस ॲनालिसिस करतो किंवा जे नमुने गोळा करतो तर ह्या नमुन्यामध्ये आता माती किंवा पाण्यामध्ये शेतामध्ये त्या शेतकऱ्याने कुठल्या बाबी टाकलेल्या आहेत, म्हणजे जर त्या निरीक्षकाला काही डाऊट आला तर मग तो ह्या माती आणि माती असेल, पाणी असेल किंवा पिकाचे जे नमुने आहेत ते नमुने घेऊन ह्या लॅबमध्ये पाठवले जातात आणि 3 प्रकारचं पृथक्करण आपल्याला करता येतं. याच्यामध्ये एक हेवी मेटल ॲनालिसिस होतं ज्याला आपण जड धातू असं म्हणतो. दुसरं केमिकल पेस्टिसाइड ॲनालिसिस आपल्याला याच्यात करता येतं, म्हणजे केमिकल पेस्टिसाइड रेसिड्यू त्याच्यामध्ये काही नाही आहे ना हे आपल्याला पाहावं लागतं. आणि तिसरं पॅथोजेनिक ॲनालिसिस. आता या पॅथोजेनिक ॲनालिसिसमध्ये सिगेला आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅक्टेरिया आहे पॅथोजेनिक, कोलाई नावाचा बॅक्टेरिया आहे, तर हे बॅक्टेरिया नाही ना हे पाहिलं जातं. त्यानंतर जे रसायन आहे, आता ॲपेडाची जर आपण लिस्ट पाहिली तर 217 केमिकल पेस्टिसाइडचं आपल्याला विश्लेषण करता येतं. हे 217 प्रकारचे जे रासायनिक कीटकनाशक आहे त्याचा अंश आपल्या पिकामध्ये नको. आणि हेवी मेटल जे आपण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या निविष्ठा घालतो याच्यामध्ये म्हणजे कार्सिनोजेनिक जे आपण हेवी मेटल्स म्हणतो त्याच्यामध्ये मग मर्क्युरी आहे, पारा आहे, त्यानंतर आर्सेनिक आहे, कॅडमियम आहे, निकेल आहे. तर असे काही प्रकार नाही आहे ना, तर यासाठी ह्या प्रयोगाच्या म्हणजे विश्लेषणासाठी प्रयोगशाळा आहेत. आणि मग याच्यामध्ये नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड जे आहे ह्या प्रमाणीकरण संस्थांना आणि ह्या प्रयोगशाळांना मान्यता देत असतं, त्याचं दरवर्षी ऑडिट करत असतं. आणि मग ज्या आपल्या संस्था आहेत, प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था आहेत, या प्रमाणीकरण संस्थांच्या अखत्यारत्यामध्ये सामान्यातला सामान्य शेतकरी येतो ज्याला प्रमाणीकरण करायचं आहे. त्यानंतर प्रक्रियाकार येतात. सपोज जर सेंद्रिय पद्धतीने आंबे पिकवले असेल आणि त्या आंब्याचा सेंद्रिय पद्धतीचा जर ज्यूस आपल्याला निर्यात करायचा असेल किंवा मार्केटमध्ये आणायचा असेल तर ती प्रक्रिया. त्यानंतर काही आडतदार आहेत ज्याला आपण व्यापारी म्हणतो की सेंद्रिय पद्धतीचा माल ते घेतात, स्टोअर करतात आणि तो सेंद्रिय पद्धतीने विकतात. तर ही एका
एकाग्रता कुठेही भंग नाही होऊ यासाठी प्रमाणीकरण व्यवस्था आहे आणि ह्या प्रमाणीकरण व्यवस्थेमध्ये ह्या 3 गोष्टी प्रमाणीकरण संस्थेमध्ये येतात. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत त्या आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु अशा प्रकारे आपल्याकडे आज भारताचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे आणि आज जवळपास आपण ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 41 देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात आपण सेंद्रिय माल करत आहोत. नक्कीच सर, आपण एक फोन घेऊयात. किसन पवार बोलतात सोलापूरहून. हॅलो. हॅलो. हा किसनजी, आपला प्रश्न विचारा. मी शेणापासून पाणी आणि शेण वेगळं केलेलं आहे. बर. मला शेणातलं जी NPK आणि निघालेल्या पाण्यातलं NPK ही बाजूबाजूला म्हणजे कुठं मिळेल तपासून. आणि दुसरा प्रश्न, शेणात मी ती बुसकट आहे ती पेरल्यानंतर त्यातलं येणाऱ्या बिया, जनावरांना खाल्लेल्या ती बिया आहेत, त्या बिया बाजूला कशा निघतील? बर, धन्यवाद. आपले दोन्ही प्रश्न कळले. त्याने शेण आणि पाणी असं वेगवेगळं विलगीकरण केलेलं आहे त्याचं, आणि त्यांना त्याचं पृथक्करण करून NPG त्यातला शोधायचं आहे. तर ते कुठे करून मिळेल हा पहिला प्रश्न आहे. नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड लिमिटेडच्या ज्या लॅबोरेटरीज आहेत त्या मोठ्या प्रमाणात आज सर्वदूर आहेत. आता खरं आपण विचारलं नाही, ते सोलापूरवरून बोलतायत. सोलापूर पुणे त्यांना जवळ आहे. तर पुण्यामध्ये TUच्या लॅब आहेत, त्यानंतर भारतीय विद्यापीठाची लॅब आहे, मुंबईमध्ये रिलायबल नावाची लॅबोरेटरी आहे, त्यानंतर सोलापूरवरून बोलत होतो जिओकेम नावाची लॅबोरेटरी आहे. सोलापूरला याचं डाळिंबाचं राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे, तिथं सुद्धा लॅबोरेटरी आहे. तर तिथं तुम्हाला याचं विश्लेषण करून मिळेल. याच्यात नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, पोटॅश किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये किती आहेत, या दोन्ही गोष्टींचं तुम्हाला पृथक्करण करून मिळेल. दुसरा प्रश्न त्यांचा होता की शेणात जी भुसकट आहे त्यातून बिया कशा वेगळ्या करता येतील. आता याच्यामध्ये ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे, कारण ज्या बिया आहेत त्या कदाचित काही खाल्लेल्या असतील, काही चावलेल्या असतील, पण त्याच्यातून जर त्यांना काढायचं असेल तर हे शेण जे आहे ते वाळू द्यावं लागेल. वाळू दिल्यानंतर त्यांना त्याचं क्रशिंग करावं लागेल आणि क्रश केल्यानंतर ते चाळणीतून जर आपण वेगवेगळं केलं तर त्या बिया त्यांना वेगळ्या करता येतील. परंतु प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. शक्यतो ह्या ज्या बिया आहेत ह्या बिया शक्यतो प्रॉपर अशा निघत नाहीत शेणातून, कारण त्या चावलेल्या असतात, त्याच्यावर शेणामध्ये प्रक्रिया होते आणि शेणाचं जे तापमान आहे ते तापमान अतिशय मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्याची व्हायबिलिटी जी आहे म्हणजे त्याची परत उगवण्याची जी क्षमता आहे ती निश्चित त्या ठिकाणी कमी झालेली असते. त्यामुळे असा प्रयोग मला वाटतं न केलेला बरा. मंडळी, सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाचे प्रकार नेमके कोणते हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. दूरदर्शनच्या अनमोल खजिन्यातून गंधर्व गायकांचा आरोही. माय फर्स्ट लव्ह इज म्युझिक. पु ल देशपांडेंच्या सर्व गुणसंपन्न छटा. चिमणराव गुंड्या भाऊंच्या परिवारातील गमती जमती. संगीत नाटकांचा गंधर्व गौरव. किंवा तिने प्रेम केलं. श्रेष्ठ कवींच्या कवितेचा. करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं. रसिकांच्या दरबारातील अनमोल रत्न. सोहळा सुखाचा 9 रसांमध्ये चिंब भिजणारे शब्दांच्या पलीकडले. अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची पुनर्भेट पाहायला विसरू नका, फक्त YouTubeच्या दूरदर्शन सह्याद्री या लिंकवर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण, आणि या विषयासंदर्भात आपण जाणून घेतो आहोत डॉक्टर प्रशांत नाईकवाडी यांच्याकडनं. सर, आपण फोन घेऊयात. एक गजानन खांडेवराड बोलतात जालन्याहून. हॅलो. हॅलो. हा, बोला. गजाननजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा सर. सर, आम्हाला सेंद्रिय शेतीबद्दल वैयक्तिक प्रमाणीकरण करायचं होतं. हॅलो. हा, बोला बोला, सलग विचारा. हा, तर सेंद्रिय शेतीबद्दल वैयक्तिक प्रमाणीकरण करायचं होतं. बरं, कळलं, आपला प्रश्न कळला. वैयक्तिक स्वरूपात त्यांना सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करायचं होतं, तर काय सांगाल त्यांना?
आपल्याला पूर्वी जे होतं की वैयक्तिक जर आपल्याला प्रमाणीकरण शेतकऱ्याचं करायचं असेल तर आपल्याला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन म्हणजे सेंद्रिय शेतीचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत ते करता येत होतं. 29 प्रमाणीकरण संस्था आहेत, त्याच्यापैकी कुणाकडूनही ते प्रमाणीकरण करून घेऊ शकतात. परंतु आता जानेवारी नंतर म्हणजे आत्ताच अध्यादेश निघालेला आहे, एक मध्ये मीटिंग त्याची झालेली आहे. आता पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीममध्ये सुद्धा वैयक्तिक शेतकऱ्याचं प्रमाणीकरण करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्याचं जे आत्मा केंद्र आहे त्या आत्मा केंद्रा किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जर त्यांनी संपर्क केला तर त्यांना दोन्ही पद्धतीचं म्हणजे त्यांना जर वैयक्तिक म्हणजे NPOPचं जर प्रमाणीकरण करायचं असेल तर ह्या 29 प्रमाणीकरण संस्थापैकी कुठल्याही संस्थेशी त्यांना संलग्न होता येईल किंवा शासनाचं जे पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम आहे सहभागिता हमी योजना याच्यामधून सुद्धा त्यांना प्रमाणीकरण करता येऊ शकेल ह्या जानेवारी नंतर. सर, मगाशी तुम्ही सेंद्रिय शेतीबद्दलची जी मानकं आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशा प्रकारची मानकं आहेत, त्याचे निकष काय आहेत याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. परंतु सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करताना या प्रमाणीकरणाचे प्रकार नेमके किती आणि कोणते आहेत? आता याच्यामध्ये साधारणतः एक 6 प्रकार याच्यामध्ये आहेत. एक तर पहिला जो प्रकार आहे प्रमाणीकरणाच्या बाबीमधला तो पीक उत्पादन आहे. मग त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचं प्रमाणीकरण करता येतं किंवा आपल्याला गटाने प्रमाणीकरण करता येतं. आता गटाने जर आपल्याला प्रमाणीकरण करायचं असेल तर किमान 25 शेतकरी जास्तीत जास्त 500 शेतकरी हे सेंद्रिय शेतीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाप्रमाणे करता येतात. जर पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम असेल तर आता एका शेतकऱ्याचं प्रमाणीकरण त्याच्यामध्ये करता येणार आहे आणि किमान 5 शेतकरी जास्तीत जास्त 20 शेतकरी अशा पद्धतीचं सुद्धा प्रमाणीकरण आपल्याला PGS मध्ये करता येतं. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचा जो प्रकार आहे तो सेंद्रिय प्रक्रिया. म्हणजे जर आपण आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकवत असू आणि आपल्याला त्याचा सेंद्रिय पद्धतीचा रस मिळवायचा आहे तर जी प्रक्रिया आहे जी युनिट आहे त्याचं आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. मग याच्यामध्ये येणारा आंबा जो आहे तो खरंच ऑर्गॅनिक आहे का, त्यानंतर त्याच्यावर कुठली प्रक्रिया करण्यात येत आहे, ते क्लिनिंग करण्यासाठी कुठले घटक वापरतात, त्याला वास येण्यासाठी, रंग येण्यासाठी, ते साठवणूक करण्यासाठी याच्यात कुठले कुठले इन्ग्रेडियंट वापरतात, राष्ट्रीय जे आपलं सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम आहे त्याच्या मानकाप्रमाणे हे घटक आहेत का हे सगळं पाहिलं जातं आणि ही सेंद्रिय एकाग्रता जी आहे त्या रसाची ती अबाधित राहते का हे सगळं पाहिल्यानंतर त्याला प्रक्रिया सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण मिळतं. तिसरं व्यापारी प्रमाणीकरण आहे की सेंद्रिय शेतीचा माल घेऊन तो सेंद्रिय पद्धतीने त्याची एकाग्रता कुठेही लॉस न होऊ देता किंवा कुठेही जाऊ न देता जर तो सेंद्रिय पद्धतीने तो विकला किंवा निर्यात केला तर ते व्यापारी पद्धतीचं सेंद्रिय प्रमाणपत्र आपल्याला मिळतं. चौथं अतिशय महत्त्वाचं असं आहे की मधमाशी पालन. आपण आता म्हणतो की अतिशय चांगले दिवस मधमाशी पालनाला येत आहेत, तर मधमाशी पालन जे करतात पेट्यांमध्ये त्याचं सुद्धा आपल्याला प्रमाणीकरण करून घेता येतं. 5वा जो प्रकार आहे याच्यामध्ये जंगलातले म्हणजे आवळा असेल, रिठा असेल, ब्राह्मी असेल किंवा आपण त्याला सिककाई म्हणतो, ह्या जंगलातल्या वनस्पती ज्या आहेत या जंगलातल्या वनस्पतींचे काही भाग म्हणजे मुळापासून न उपटता त्याचं साल असेल, त्याचं खोडाचा काही भाग असेल, पान असतील, फुलं असतील, फळं असतील, हे तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांकडून जर आपण गोळा केले तर त्याचं सुद्धा प्रमाणीकरण करता येतं आणि याला मोठ्या प्रमाणात निर्यातीसाठी मागणी आहे. त्याला आपण वाईल्ड हार्वेस्ट असं म्हणतो किंवा त्याला आपण जंगली उत्पादनाचं सेंद्रिय प्रमाणीकरण असं म्हणतो. याच्यामध्ये झूम कल्टिवेशन नावाचा एक प्रकार आहे. आता झूम म्हणजे काय तर आदिवासी जे शेतकरी आहेत ते एका म्हणजे पहिल्या वर्षी एका ठिकाणी जंगल व्यवस्थित साफ करतात, तिथं शेती करतात. दुसऱ्या वर्षी ते अजून दुसरीकडे जंगल साफ करतात, तिथं ते शेती करतात. तर हे झूम कल्टिवेशन जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये येतं आणि याचंही प्रमाणीकरण आपल्याला करून घेता येतं. त्यानंतर चौथा म्हणजे 6वा जो प्रकार आहे याच्यामधला तो जे आपले पाणी आहे पाण्यातले प्राणी म्हणजे ऑक्टोपस असेल किंवा मासा असेल किंवा हा जलचर प्राणी याचं सुद्धा सेंद्रिय पद्धतीने प्रमाणीकरण करता येतं. परंतु याला लिमिटेशन्स आहेत. फक्त युरोपमध्ये आता हे सुरू झालेलं आहे कारण पाणी जे आहे हे वैश्विक द्रावण आहे. पाण्यामध्ये जे प्रदूषक आहेत ते प्रदूषक किती मोठ्या प्रमाणात मिसळलेले आहेत हे डिटेक्ट करणं फार अवघड आहे, म्हणून अजून आपल्याकडे ते होत नाहीये. आणि सगळ्यात शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं जे आहे की सेंद्रिय शेती जर आपल्याला करायची असेल तर त्याच्या निविष्ठा आपल्याला सेंद्रिय हव्यात. मग ते तुमचे जैविक खतं असतील, जैविक कीटकनाशक असतील किंवा बियाणं असेल तर ह्या सगळ्यांचे निर्माण करणाऱ्या ज्या फॅक्टरी आहेत किंवा
त्याला आपण इनपुट अटेस्टेशन असं म्हणतो, निविष्ठांसाठी जे सेंद्रिय प्रमाणीकरण आहे ते सुद्धा आपल्याला करता येतं. असे 6-7 प्रकारामध्ये आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. याच्यामध्ये पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम, सहभागिता हमी योजना, आता वैयक्तिक शेतकऱ्याचं प्रमाणीकरण करू शकणार आहे, गटाचं प्रमाणीकरण करू शकणार आहे, प्रक्रियेचं प्रमाणीकरण करू शकणार आहे आणि व्यापारी जे प्रमाणपत्र आहे सेंद्रियचं ते करणार आणि बाकीचं जे आहे ते सेंद्रिय शेतीचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये चालतं. आणि एक प्रकार याच्यामध्ये सांगायचा राहिला की जे प्राणी आहे, पाळीव प्राणी जसं गायी आहे किंवा आपल्याकडे कोंबडी आहे किंवा इमू आहे, याचं सुद्धा प्रमाणीकरण करता येतं. आपण आता A2 मिल्क वगैरे, आता A1 आणि A2 मिल्क हा वादातीत विषय आहे, परंतु सेंद्रिय दूध जे आहे ते आपल्याला या पाळीव प्राण्यांचं जे दुग्धजन्य पाळीव प्राणी आहे त्याचं जर आपण प्रमाणीकरण केलं तर त्याच्यातून आपल्याला मिळू शकतो. असे एक साधारणतः 7-8 प्रकारे आपल्याला सेंद्रिय जे वेगवेगळे गोष्टी आहेत त्या बाबींचं आपल्याला प्रमाणीकरण करून घेता येतं. बरं, आपल्या देशाचा जर विचार केला तर सेंद्रिय शेतीच्या ह्या कार्यक्रमाची कार्यप्रणाली नेमकी कशी आणि कधी सुरू झालेली आहे? साधारणतः ती मी तुम्हाला सांगितलं की 1 ऑक्टोबर 2001 म्हणजे 2 ऑक्टोबर 2001 रोजी हा कार्यक्रम सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला आणि याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आता बरोबर आहेत. त्याच्या अंतर्गत येते ॲपेडाच्या अंतर्गत नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड, ज्याला आपण राष्ट्रीय मान्यता मंडळ असं म्हणतो, त्याच्या अंतर्गत प्रमाणीकरण संस्था आणि राष्ट्रीय मान्यता मंडळाने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळा आहे आणि प्रमाणीकरण संस्थेच्या अंतर्गत सामान्यातला सामान्य शेतकरी ज्याला आपल्या शेताचं प्रमाणीकरण करायचं आहे, दुसरं प्रक्रियाकार, त्यानंतर व्यापारी, हे सगळे येतात. ही झाली नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन जो आहे सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम, याची प्रणाली. आपण जर पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम, सहभागिता हमी प्रमाणीकरण योजना, याची जर कार्यप्रणाली पाहिली तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर जे डिपार्टमेंट आहे, म्हणजे शेतकरी कल्याणकारी आणि कृषी मंत्रालय जे आहे त्यांच्या अखत्यारीत NCOP नावाची एक संस्था आहे. तर राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र असं त्याला आपण म्हणतो. तर ही NCOP ह्या पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीमची सचिव संस्था आहे. त्याच्या ज्या विभागीय संस्था आहेत, 9 विभागीय संस्था आहेत, ह्या त्याच्या विभागीय संस्था विभागीय परिषद म्हणून या प्रमाणीकरणात काम करतात. ह्या विभागीय परिषदा जे शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण होणार आहे त्या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेसाठी मदत करण्यासाठी एक प्रादेशिक स्तरावर काही NGO असतील, फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण म्हणतो, बचत गट शेतकऱ्यांचे, तर यांना प्रादेशिक परिषदा म्हणून मान्यता देणार आहे. आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही PGS आणि नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन याची कार्यप्रणाली आज भारत देशामध्ये उपलब्ध आहे. सर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अगदी शेवटी, अगदी थोडक्यात मला असं सांगा की आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला आणि संपूर्ण देशाचा विचार केला तर सेंद्रिय शेतीचं हे जे प्रमाणीकरण आहे सद्यस्थिती नेमकी काय आहे? आज जर आपण पाहिलं तर एकूण भारताचा जर आपण विचार केला, भारत देशाचा, तर 3.67 दशलक्ष हेक्टरवर आज म्हणजे मार्च 1920 ची आकडेवारी जर आपण पाहिली तर 3.67 दशलक्ष हेक्टरवर आज प्रमाणित सेंद्रिय शेती महाराष्ट्र म्हणजे भारत देशामध्ये केली जाते. सुमारे आज आपण भारत देशामध्ये जर पाहिलं तर 2.229 दशलक्ष क्षेत्रावर पीक लागवड केलेली आहे आणि 1.37 दशलक्ष हेक्टरवर आज आपला जंगली एरिया आहे. आज जर आपण 1920 ची आकडेवारी जर पाहिली, एकूण सेंद्रिय जे उत्पादन आहे 2.75 दशलक्ष मेट्रिक टन इतकं उत्पादन आज आपल्या भारत देशामध्ये आलेलं आहे. आणि आपण जर निर्यात पाहिलं तर ती 6,389 दशलक्ष मेट्रिक 6,389 लाख मेट्रिक टन इतका माल जो आहे तो आपण निर्यात केलेला आहे. आणि या सगळ्या मालाची जर आपण इंडियन करन्सी जर पाहिली तर साधारणतः 4,686 करोड रुपये इतकी करन्सी आपल्याला मिळते. आज जर आपण पाहिलं तर आज मध्य प्रदेश हे सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत अव्वल नंबरला आहे, त्यानंतर राजस्थान आहे, तिसरा नंबर महाराष्ट्राचा लागतो, चौथा नंबर गुजरातचा आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाच्या संदर्भात आपला देश हा प्रगती पथावरती आहे. नक्की हे आपल्याला असं सांगता येईल. मंडळी, प्रत्येक गुरुवारी आपला कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रम असतो. पुढल्या गुरुवारी म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे चारा पीक निवड व लागवड तंत्रज्ञान. या विषयाच्या अनुषंगाने आपल्याकडे सहभागी होणार आहेत डॉक्टर हनुमंत आगे. हे आहेत विषय विशेषज्ञ, पशुवैद्यकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, तालुका जिल्हा जालना इथून. आपल्या मनात काही प्रश्न असतील आपण जरूर विचारा. आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपले काही अभिप्राय असतील
आपली मतं असतील आमच्यापर्यंत जरूर पोचवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग भुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत पत्र पाठवू शकता. कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com, कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com हे आमच्या ईमेल ID आहेत. आपला हा कार्यक्रम जर आपल्याला पुन्हा पाहायचा असेल तर आपण फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहू शकता, यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता आणि www.ddsahyadri.in हे आपलं संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर जाऊन आपण या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणाचा आनंद घेऊ शकता. प्रशांतजी, आपण कार्यक्रमात आज सहभागी झालात आणि सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण या विषयाच्या अनुषंगाने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. दूरदर्शनच्या अनमोल खजिन्यातून गंधर्व गायकांचा आरोही